Hello dear students, welcome back to the top 10 MCQs of solution chapter. Students, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन चॅप्टरचे 10 इम्पॉर्टंट MCQ स्टडी करणार आहोत. जे MCQ तुम्हाला MST CET आणि अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी नक्कीच हेल्पफुल असतील आणि आय होप तुमचे MST CET चं प्रिपरेशन देखील ऑल वेल चाललं असेल. सो विदाउट वेस्टिंग अ टाइम चला तर आपण सोल्युशन चॅप्टरचे 10 इम्पॉर्टंट MCQ कुठले ते बघूया. सो स्टुडंट्स, इथे तुमचा पहिला MCQ येतोय, दॅट इज द बॉइलिंग पॉइंट. काय विचारलेलं आहे? द बॉइलिंग पॉइंट ऑफ C6H6 म्हणजे बेन्झीन. ओके. CH3OH म्हणजे तुमचा मिथॅनॉल किंवा मिथाइल अल्कोहोल म्हणतो आपण त्याला. C6NH2 ॲनिलीन. देन C6H5NO2 म्हणजे नायट्रोबेन्झीन. ओके. R या सगळ्यांचे तुम्हाला बॉइलिंग पॉइंट दिलेले आहेत. पहिल्याचा बॉइलिंग पॉइंट दिला 80 डिग्री सेल्सिअस, दुसऱ्याचा आहे 65 डिग्री सेल्सिअस, तिसऱ्याचा दिलेला आहे 184 डिग्री सेल्सिअस आणि चौथ्याचा दिलेला आहे 212 डिग्री सेल्सिअस रिस्पेक्टिव्हली. Which will show highest vapor pressure at a room temperature. ओके. सगळ्यात जास्त हायेस्ट वेपर प्रेशर कोणाचं असणार आहे असं तुम्हाला विचारलंय. सो स्टुडंट्स, असा क्वेश्चन पेपरला येत असतो. असे तुम्हाला 3-4 कंपाऊंड देतील, प्रत्येकाचा बॉइलिंग पॉइंट वगैरे वॉट एव्हर इट इज तुम्हाला दिलेला राहील आणि त्यांचा हायेस्ट वेपर प्रेशर विचारतील. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, वेपर प्रेशर आणि बॉइलिंग पॉइंट यांचं काय रिलेशन असतं हे तुम्हाला माहित पाहिजे. सो स्टुडंट्स, लक्षात ठेवा, बॉइलिंग पॉइंट आणि वेपर प्रेशर अँड बॉइलिंग पॉइंट यांचं रिलेशन इनवर्स आहे. इनवर्स म्हणजे काय? जर बॉइलिंग पॉइंट कमी असेल तर वेपर प्रेशर जास्त असतं आणि जर बॉइलिंग पॉइंट जास्त असेल तर वेपर प्रेशर कमी असणार आहे. सो हे दोघांमधलं रिलेशन आहे. ज्याचा बॉइलिंग पॉइंट कमी त्याचं वेपर प्रेशर जास्त, ज्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त त्याचं वेपर प्रेशर कमी. सो स्टुडंट, आपल्याला इथं काय विचारलंय की हायेस्ट वेपर प्रेशर कोणाचं आहे, म्हणजे जास्त वेपर प्रेशर कोणाचं आहे? तर ऑब्व्हियसली जास्त वेपर प्रेशर त्याच असेल की ज्याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी असेल. तर बघा बरं, कोणाचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी दिसतोय? तर बेन्झीनचा बॉइलिंग पॉइंट 80 आहे, मिथॅनॉलचा बॉइलिंग पॉइंट 65 आहे, 84 आहे आणि 212 आहे. सो हा जो 65 हा सगळ्यात लोएस्ट दिसतोय आणि हा कोणाचा आहे? तर हा आहे तुमचा मिथॅनॉलचा बॉइलिंग पॉइंट. ओके. सो ऑप्शन मध्ये आहे का मिथॅनॉल? आहे. दॅट इज A, B, C, S. ऑप्शन बी इज युअर करेक्ट. सर, बी चं वेपर प्रेशर सगळ्यात जास्त असेल का? तर याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी आहे. सो आय होप तुम्हाला आता बॉइलिंग पॉइंट वेपर प्रेशर रिलेशनचा जर एखादा MCQ आला तर अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे स्टुडंट. चलो नेक्स्ट MCQ कडे जायचं. Here is our next important MCQ. हा क्वेश्चन दिसतोय मला केबी म्हणजे काय? एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. एलिव्हेशन बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट आहे हा. ओके. यालाच आपण इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट देखील म्हणतो. बॉइलिंग पॉइंट, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये येणारा कॉन्स्टंट आहे हा. ओके. सो काय दिसतोय? केबी इज अ एलिव्हेशन इन अ बॉइलिंग पॉइंट. ओके. प्रोड्यूस व्हेन 1 मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व इन. ओके. आता हा केबी काय असतो? पहिल्यांदा केबी समजून घेऊ आपण. त्यांनी काय विचारलंय की केबी म्हणजे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस व्हेन 1 मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व इन. 1 मोल सोल्यूट कशात डिझॉल्व केल्यावर केबी प्रोड्यूस होतो? तर सगळ्यात पहिले केबी काय तो माहित पाहिजे. बघा केबी काय असतो. सगळ्यात पहिले आपल्याला आपली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, दॅट इज एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. बरोबर. हिला आपण कशाने इंडिकेट करतो? डेल्टा टीबी ने. दिस इज कॉल्ड एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके. आणि ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. कुठली पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असते आणि कॉन्सन्ट्रेशन आपण रिप्रेझेंट करतो मोलॅलिटी मध्ये. सो एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एम, वेअर एम इज नथिंग बट अ मोलॅलिटी. ओके स्टुडंट्स, याला मोलॅलिटी म्हणायचं. सो हा प्रोपोर्शनॅलिटी साइन घालवायचा असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. डेल्टा टीबी इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी साइन गेला, एक कॉन्स्टंट आला, आपण इथे कॉन्स्टंट घेतोय केबी इज इंटू एम. हा जो केबी आहे या केबीला आपण म्हणत असतो, हा बघा हा होता, दॅट इज एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट केबी. मग हा केबी काय असतो? तर हा मोलॅलिटी इकडे मल्टिप्लायला, इकडे जाताना काय होईल? डिवाइडला. मग आपल्याकडे केबीचा फॉर्म्युला येईल, केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी अपॉन एम. व्हॉट इज अ केबी? केबी काय असतो? तर डेल्टा टीबी म्हणजे काय? तर टेम्परेचर मधलं डिफरन्स. सो त्याचं युनिट असतं केल्विन. मोलॅलिटीचं युनिट काय असतं? तर मोलॅलिटीचं युनिट असतं मोल इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट. मोल्स इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट. 1 kg सॉल्व्हंट मध्ये किती मोल्स प्रेझेंट आहे याला आपण मोलॅलिटी म्हणतो. मग मोलॅलिटीचं युनिट येतं मोल आणि पर केजी. एका केजी मध्ये प्रेझेंट आहे ना, मग केजी काय होऊन जाईल? वर जाईल, मग तो काय होऊन जाईल तुमचा? पर केजी. सो याचं युनिट काय झालं रे स्टुडंट? तर केल्विन. खाली होता हा पर केजी होता, तर वरती जाऊन काय होऊन जाईल? केजी. आणि हा मोल होता तर वरती जाऊन काय होऊन जाईल? पर मोल. सो याचं युनिट झालं केल्विन केजी पर मोल. सो स्टुडंट, आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर यांनी असं सांगितलं की 1 मोल सोल्यूट इज डिझॉल्व इन. मग किती डिझॉल्व असतो? सो 1 मोल सोल्वंट घेतला आपण, 1 मोल घेतला सोल्यूट आणि तो कशामध्ये प्रेझेंट आहे? 1 kg मध्ये. मग 1 kg ऑप्शन आहे का? 1 लिटर आहे, 1000 ग्रॅम आहे, 500 ml आहे 0.5 kg. सो 1000 ग्रॅम म्हणजेच काय झाला? 1 kg. करेक्ट. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. सो केबी किंवा केएफ, केबी किंवा केएफ, कधी कधी तुम्हाला केएफ पण विचारतात आणि केएफ काय असतो?
क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सो याची डेफिनेशन लक्षात ठेवायची. Kb is the elevation in boiling point produced when 1 mole of solute is dissolved in 1000 gram of solvent किंवा 1 kg of solvent. ही त्याची डेफिनेशन आहे. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया स्टुडंट आपण. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. न्यूमेरिकल आहे. द ऑब्झर्व्ड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. ओके, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आपली. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर फॉर अ पर्टिक्युलर सोल्युशन इज 0.087 केल्विन. बरं, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कशाने दाखवतो आपण? तर आपण दाखवतो डेल्टा टीएफ ने. दिस इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. किती दिलेला आहे? 0.087 केल्विन. ओके, पुढे काय दिलंय? द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन, सोल्युशनची मोलॅलिटी यम ने दाखवतो आपण. इफ द मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट फॉर वॉटर इज 1.86 केल्विन केजी पर मोल. आता हे युनिट तर तुम्हाला आताच थोड्या वेळपूर्वी पाहिलं, केल्विन केजी पर मोल. एक तर केबीचं असतं किंवा केएफचं असतं. सो इथे फ्रीजिंग पॉइंट आलेला आहे ना, तो हा केएफ आहे. केएफ किती दिलेला आहे तुम्हाला? 1.86 केल्विन केजी पर मोल. केल्विन केजी पर मोल. आणि विचारलं काय आहे तर मोलॅलिटी. सो जसं बॉइलिंग पॉइंट साठी रिलेशन आहे तसंच याचं रिलेशन येईल. काय रिलेशन येणार? डेल्टा टीएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यम. सो डेल्टा टीएफ इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी साइन घालवण्यासाठी एक कॉन्स्टंट घेतला आपण केएफ इंटू यम. आपल्याला यम काढायचा आहे, केएफ इकडे आला. सो यम इज इक्वल टू काय असेल? डेल्टा टीएफ अपॉन केएफ. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा टीएफ? 0.087 आणि अपॉनला स्टुडंट काय असेल? 1.86. ओके, सो आय होप तुम्हाला आता हे डिवायडेशन जमायला पाहिजे. सो याचं आन्सर अप्रॉक्स किती आलं पाहिजे? तर सर याचं आन्सर मला सांगा स्टुडंट. बघा लॉजिकली जाऊया आपण थोडंसं. 0.0 ही व्हॅल्यू ऑलरेडी खूप छोटी 0.0 आहे आणि याला मला डिवाइड करायचं 1.86 ने. तर ऑब्व्हियसली 0.0 पेक्षाही छोटीच व्हॅल्यू येणार की नाही? म्हणजे आन्सर 0.4 तर चुकून पण येणार नाही. हे आन्सर येईल का? तर नाही येणार. का बरं? तर कारण की ज्याला डिवाइड करायचंय तो ऑलरेडी याच्यापेक्षा छोटा आहे आणि त्याला आपण 1.86 नाही, मग तो याच्यापेक्षा छोटा चालला जाईल ना. सो 0.4 येणार नाही. 4.67 तर चुकून पण येणार नाही. 4 येईल का? तर 4 पण येणार नाही. कारण की सर आपण 0.0 ला डिवाइड करतोय म्हणजे आन्सर खूप 0.0 मध्येच आन्सर आलं पाहिजे ऑलमोस्ट. त्याचं आन्सर काय येईल? ऑप्शन सी, दॅट इज 0.0467. सो प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशनच करायला पाहिजे असं नसतं. थोड्या वेळेस आपण कधी लॉजिक लावून सुद्धा आन्सर काढू शकतो. ऑप्शन्सला नीट ऑब्झर्व करायचं, तुम्हाला लगेच लॉजिकली आन्सर येऊन जातं. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया बच्चाबाटी आपण. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बरं का, याच्याकडे नीट लक्ष द्या. 0.5 मोलल सोल्युशन ऑफ युरिया इज आयसोटोनिक विथ. बर, असे क्वेश्चन्स बऱ्याच वेळेस सीईटीला येऊन गेलेले आहेत की 0.5 मोलल सोल्युशन आहे, कसलं आहे? युरियाचं आहे आणि ते आयसोटोनिक आहे कोणासोबत? सो सगळ्यात पहिले व्हॉट इज मीन बाय आयसोटोनिक? आयसोटोनिक म्हणजे काय? तर आयसोटोनिक म्हणजे असे दोन सोल्युशन की ज्यांचा ऑस्मोटिक प्रेशर हे इक्वल असतं. काय इक्वल असतं? ऑस्मोटिक प्रेशर. जर दोन सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर सेम असेल तर त्या दोन सोल्युशनला आपण आयसोटोनिक म्हणतो. बर, आता त्यांनी असं सांगितलंय की 0.5 मोलल युरिया आहे आणि हा कोणासोबत आयसोटोनिक असेल. बर, आता याला सॉल्व्ह करण्याची एक ट्रिक देतो तुम्हाला. बघा याला कसं सॉल्व्ह करायचं. तर सगळ्यात पहिले हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे लिहून घ्यायचं. 0.5 मल्टिप्लाय बाय. आता हा युरिया आहे. युरिया इज द वीक इलेक्ट्रोलाइट. हा काही डिसोसिएट होत नाही. डिसोसिएट म्हणजे कसं? समजा माझ्याकडे NaCl आहे. आता लहान लेकराला विचारलं तरी त्याला सांगता येतं की Na आणि Cl. सर हा ब्रेक होतो कसा? Na+ आणि Cl-. याने किती आयन बनवले? 2. एक Na+ आणि एक Cl-. सो या कॉन्सन्ट्रेशनला इंटू 2 झाला असता जर माझ्याकडे NaCl राहिला असता. तसा युरिया आहे. युरिया काय ब्रेक होत नाही म्हणजे त्याचे आयन्स किती राहतील? 1. सो 0.5 इंटू 1 आन्सर काय आलं? 0.5. असं ज्याचा आन्सर 0.5 येईल तो त्याचा आयसोटोनिक झाला म्हणजे त्याच्यासारखी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी दाखवणार. ओके, मग आता बघा सगळ्यात पहिलं काय दिलेलं आहे? 0.5 मोलर NaCl. मग कॉन्सन्ट्रेशन किती होतं? 0.5 मल्टिप्लाय बाय NaCl किती आयन बनवतो? एक Na आणि एक Cl. सो इंटू काय झाला? 2. सो किती आन्सर आलं? 0.5 इंटू 2 दॅट इज 1. 0.5 मोलर शुगर सोल्युशन. मग शुगर सोल्युशन कसा असतो? 0.5 कॉन्सन्ट्रेशन. शुगर इज द वीक इलेक्ट्रोलाइट, डिसोसिएट होत नाही म्हणून याचा आयन 1. सो याचं आन्सर आलं 0.5 जे आपल्याला हवं होतं. दॅट मस्ट बी द करेक्ट आन्सर असावं. ओके, त्यानंतर आहे 0.5 इंटू काय दिलेलं आहे? BaCl2. MBB वरील लक्ष नका देऊ, ते मोलर आहे चुकून झालंय. BaCl2. आता BaCl2 कसा डिसोसिएट होणार? BaCl2 याच्यामध्ये एक आहे Ba+2 आणि दुसरा आहे 2 Cl आहे. टोटल आयन्स किती झाले? 1 आणि 2. टोटल आयन्स किती झाले? 3. सो इंटू 3 हा झाला 1.5. त्यानंतर याचं कॉन्सन्ट्रेशन आहे सर 0.5
इंटू MgCl2, एक आहे Mg आणि 2 आहे Cl. सो टोटल आयन्स किती झाले, 2 आणि 1 किती आयन्स झाले, 3. सो इंटू 3 1.5. सो कोणाचं आन्सर 0.5 आलं होतं, सो ऑप्शन बी चं आन्सर 0.5 आलं, दॅट इज युअर करेक्ट. सो हा जो 0.5 शुगर सोल्युशन हा तुमचा आयसोटोनिक असेल, कोणासोबत, 0.5 मोलार युरिया सोबत. क्लिअर आहे बच्चा बायटी. जर मी तुम्हाला असा क्वेश्चन विचारला बघा, कमेंट मध्ये आन्सर टाकायचे तुम्ही, यस ऑर नो. माझ्याकडे 0.1 मोलर KCl सोल्युशन आहे अँड माझ्याकडे 0.1 मोलर NaCl सोल्युशन आहे. सॉरी, इट्स अ NaCl सोल्युशन. विल इट बी आयसोटोनिक ऑर नॉट, हे आयसोटोनिक असतील की नाही सोडवता येईल तुम्हाला, यस ऑर नो. कसं सोल्व करायचं, तर सर हा 0.5 कॉन्सन्ट्रेशन होतं, मल्टिप्लाय बाय याचे आयन्स K आणि Cl, किती आयन्स आहे, 2. ओके, इकडे याचं कॉन्सन्ट्रेशन होतं 0.1 आणि इकडं आयन्स Na+ आणि Cl-2. बघा बरं आन्सर सेम येतं का तुमचं. जर सेम येत असेल तर आयसोटोनिक, नसेल येत तर नॉट आयसोटोनिक. चल पुढच्या क्वेश्चन कडे जायचं बच्चा बायटी. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघा. ॲट द हायेस्ट ऑस्मोटिक प्रेशर एक्झिबिटेड बाय 0.1 मोलार सोल्युशन. बर, कोणाचं ऑस्मोटिक प्रेशर सगळ्यात जास्त असेल. आता तुम्हाला थोड्या वेळपूर्वी मी ट्रिक सांगितली एक, की एखाद्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशी चेक करायची, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि त्याचे आयन्स मल्टिप्लिकेशन करायचं. ज्याचं मल्टिप्लिकेशन सगळ्यात जास्त येईल त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सगळ्यात जास्त. मग आयदर बॉइलिंग पॉईंट असेल, वेपर प्रेशर असेल, ऑस्मोटिक प्रेशर असेल, फ्रीजिंग पॉईंट असेल. सो आता इथे आपल्याला काय विचारलंय, हायेस्ट ऑस्मोटिक प्रेशर कोणाचं असेल. तर कसं कॅल्क्युलेट करायचं, तर सगळ्यात पहिले सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती सांगितलंय, 0.1 मोलार आहे. ओके, म्हणजे या सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 आहे. मग युरिया 0.1 आहे इंटू युरिया डिसोसिएट होतो का, ब्रेक होतो का, तर नाही. मग त्याचे आयन्स किती झाले, 1. दुसरा ग्लुकोज 0.1 कॉन्सन्ट्रेशन आणि ग्लुकोज डिसोसिएट होतो का, तर नाही होत, म्हणून त्याचे पण आयन्स 1. दुसरा आहे KCl 0.1 डिसोसिएट होतो का, तर यस, K आणि Cl 2 आयन्स बनवणार म्हणजे इंटू 2. आणि तिसरा CaCl2 0.1 इंटू Ca1 आणि 2 Cl आहे, 2 किती आहे, Cl आहे आणि 1 काय Ca. तर टोटल आयन्स किती झाले, 3. सो इंटू 3. कोणाचं मल्टिप्लिकेशन सगळ्यात जास्त येत आहे, सो ऑब्वियसली सर जी CaCl2 चं मल्टिप्लिकेशन सगळ्यात जास्त येत आहे, इट मीन्स CaCl2 ची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सगळ्यात जास्त असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया बच्चा बायटी. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट एकदम महत्वपूर्ण इन्स्ट्रक्शन आहे, लक्ष द्यायचं केअरफुली. हा तुमच्यासाठी ना बच्चा बायटी, MST CET ची तयारी एकदम उत्तम आणि चांगली आणि खूप छान स्कोर यावा यासाठी आपण MST CET ची रेकॉर्डेड बॅच स्टार्ट केलेली. रेकॉर्डेड बॅच मध्ये कंटेंट जरी रेकॉर्डेड असेल पण पूर्णपणे अंडरस्टँड होण्यासारखं आणि इझी वेने एक्सप्रेस केलेलं असं रेकॉर्डेड बॅच मध्ये पूर्ण नवीन कंटेंट दिलेलं आहे. ओके, या बॅच मध्ये आपण काय काय बघणार आहोत, सो याच्यामध्ये कंटेंट असणार आहे, एवढे सगळ्या गोष्टी आपण यामध्ये कव्हर करतोय. सो तुम्ही थेरोली रीड केलं तर थेरी लेक्चर्स मिळतात, प्रत्येक चॅप्टरचे MCQ, मॉक टेस्ट, PYQs मिळतात, सिलेबस टेस्ट मिळतात, प्रत्येक चॅप्टरची टेस्ट मिळणार आहे. बर, हे सगळं कुठे मिळणार आहे, तर हे सगळं मिळणार आहे तुम्हाला जस्ट माझं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, प्ले स्टोअरला जायचं, गुणवंत माळी म्हणून सर्च करायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला ऍप्लिकेशन मिळून जाईल. असं ऍप्लिकेशन असणार आहे, ते ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला कोर्स मिळून जाणार आहे, कोर्स जॉईन करायचा आहे बच्चा बायटी. ओके, त्यानंतर किंवा समजा तुम्हाला हे सगळं पॉसिबल नाहीये तर तुम्ही जस्ट माझ्या या नंबरवरती ना व्हॉट्सअपवरती जस्ट तुम्ही हाय जरी टाकलं ना तरी देखील तुम्हाला सगळ्या लिंक्स अवेलेबल होतील. जस्ट लिंक क्लिक करा आणि डाउनलोड करून घ्या. याच्या व्यतिरिक्त बच्चा बायटी, तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल ना तर टेलिग्राम वरती सगळ्या PDFs वगैरे, इम्पॉर्टंट नोट्स वगैरे ह्या सगळ्या शेअर केल्या जातात. सो टेलिग्रामला जॉईन करून घ्या. टेलिग्रामची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. यासोबतच आपल्या या लाडक्या चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल ना प्लीज सबस्क्राईब करा, कारण की तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. सो चल आपल्या पुढच्या MCQ वर जायचं बच्चा बायटी. हेअर इज अवर नेक्स्ट MCQ. अगदी सोपा MCQ आहे, बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे. विच इज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. पहिल्यांदा तुम्हाला चारही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे नाव माहित पाहिजे. सगळ्यात पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती असते, तर ती असते दॅट इज लोअरिंग ऑफ, ही पूर्ण नाव हा लक्षात ठेवा, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. पेपरला फक्त वेपर प्रेशर आलं तर नाही, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. दुसरी एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके, तिसरी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, यस डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. चौथी ऑस्मोटिक प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशर ही तुमची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आय होप तुम्हाला आता ह्या चारही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी लक्षात राहतील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे जी पुस्तकात आलेली आहे, ती कधी कधी ऑप्शनला भेटून जाते, दॅट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ
व्हेपर प्रेशर ही देखील तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आलेली एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑप्शन मध्ये चारही नसतात, ही असते कधी कधी, फसायचं नाही. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर ही देखील तुमची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. सो ही कशी इंडिकेट करतात, तर लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर टू व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट या दोघांच्या रेशोला आपण लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर म्हणत असतो. डेफिनेशन तुम्ही पाठ केली असेल. सो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर इट इज ऑल्सो अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. या सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. यातली कुठली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्हाला दिसते? चेंजिंग नाही, हीट वेपरायझेशन नाही, फ्री एनर्जी नाही, ऑस्मोटिक प्रेशर इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे बच्चावाडी? चलो नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. हेअर इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. ओके, द एलिव्हेशन इन अ बॉइलिंग पॉइंट फॉर 1 मोलर सोल्युशन ऑफ सोल्यूट इन अ सॉल्व्हंट इज कॉल्ड. पहिलाच एमसीक्यू माझ्यामध्ये दुसरा एमसीक्यू आपण सोडवला होता. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट 1 मोलर सोल्युशन, 1 मोल सोल्युशनने प्रोड्यूस केलेलं एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इन अ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट आपण 1000 ग्रॅम घेतला होता. ओके, सो काय म्हणतो आपण त्याला? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणतो का? तर नाही. जर बाळांनो बच्चावाटी शब्द समजा एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटच्या ऐवजी शब्द असा आला असता डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉइंट असा शब्द आला असता तर आपण त्याला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हटलं असतं आणि त्याला KF ने इंडिकेट केलं असतं. दुसरा, बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट म्हणतो का? तर नाही, त्याला आपण एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट म्हणतो. जर शब्द एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आला असता, बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट आला असता तर करेक्ट आन्सर होतं. इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणतो का? यस, द करेक्ट आन्सर इज इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट KB. So elevation of in a boiling point for 1 molar solution of solute in a solvent is called a ebuloscopic constant. याचं युनिट पण आपण बघितलं, केल्विन kg पर मोल. सो हे युनिट लक्षात ठेवायचं आहे आणि नन ऑफ दिसचा विषयच येत नाही. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन C. थेरोली चॅप्टर जर नीट रीड केला ना तर बऱ्यापैकी हेल्प होणार आहे. आणि चॅप्टरचे जे इंपॉर्टंट क्वेश्चन्स आहे ते टेलिग्रामवरती ऑलरेडी शेअर केलेले. इव्हन तुम्ही ऍप्लिकेशन जरी डाउनलोड केलं ना, सगळ्या चॅप्टरचे IMP क्वेश्चन्स तिथं प्रेझेंट आहे. जस्ट थेरीसाठी बोर्डसाठी तुम्हाला 100% हेल्प होणार आहे. चलो बच्चा पाठी नेक्स्ट क्वेश्चन कडे. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आर यूज फॉर द डिटर्मिनेशन. बरं, या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण नेमकं कशासाठी स्टडी करतो, काय फाइंड आउट करतो याच्याने? तर सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीसाठी कुठला पण एक फॉर्म्युला घेतला. समजा एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटचा फॉर्म्युला तुम्ही डेरिव्हेशन पाठ केलं असेल. सॉरी, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटचा फॉर्म्युला असा असतो, डेल्टा TV इज इक्वल टू 1000 KB अपॉन M2 इंटू W1, इकडे होता W2. असा फॉर्म्युला तुम्ही लर्न केलेला असेल. तर या फॉर्म्युल्यामध्ये असं लक्षात येतं स्टुडंट, हा डेल्टा तुमचा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, बरोबर. आणि ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते M2 ला. व्हॉट इज M2? M2 इज द मोलार मास ऑफ सोल्यूट, मोलार मास ऑफ सोल्यूट. सो लक्षात ठेवायचं आहे, आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी हा जो टॉपिक आहे हा फक्त आणि फक्त एक गोष्ट फाइंड आउट करण्यासाठी स्टडी करत असतो की आपल्याकडे जो अननोन कंपाऊंड आहे दॅट इज सोल्यूट आहे त्याचं मोलार मास फाइंड आउट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, सोप्या भाषेत सांगायचं असं झालं की उद्या तुम्ही केमिकल रिॲक्शन्स वगैरे करता करता काहीतरी नवीन असं पांढरं पावडर शोधून काढली. ओके, अशी काहीतरी व्हाईट कंपाऊंड तुम्ही शोधून काढला. आता हा व्हाईट कंपाऊंड तुम्ही शोधल्यानंतर याचं मोलर मास किती आहे, याचं मोलार मास किती आहे हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या फॉर्म्युल्यांची हेल्प घ्यावी लागते आणि याच्यावरून तुम्ही त्या कंपाऊंडचं मोलर मास शोधत असतात. सो आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशासाठी स्टडी करत असतो, तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण एखाद्या कंपाऊंडचं मोलर मास फाइंड आउट करण्यासाठी स्टडी करत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. सो युअर करेक्ट आन्सर मस्ट बी ऑप्शन A. द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज स्टडी फॉर द डिटर्मिनेशन ऑफ मोलार मास. ओके, चलो नेक्स्ट MCQ कडे जाऊया बच्चा पाठी आपण. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. वेरी गुड. द यूनिट ऑफ हेनरी कॉन्स्टंट का यूनिट क्या है? व्हाट इज द हेनरी कॉन्स्टंट? कशाने इंडिकेट करतात, तर KH ने इंडिकेट करतात. कुठे आला होता हा, तर हेनरी कॉन्स्टंटचा लॉ होता ना, हेनरी लॉ. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पार्शियल प्रेशर ऑफ अ सोल्यूशन, पार्शियल प्रेशर over the solution. So solubility is directly proportional to the partial pressure over the solution. So याचा जे proportionality sign काढलं आपण तर आपल्याला एक कॉन्स्टंट मिळतो that is called KH into P. हा S म्हणजे solubility. ओके, P म्हणजे काय, तर पार्शियल प्रेशर आणि KH म्हणजे काय, तर KH म्हणजे हेनरी कॉन्स्टंट. ओके, आता ह्या हेनरी कॉन्स्टंटचं जर मला युनिट काढायचं आहे तर P मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइडला, म्हणजे KH चा फॉर्म्युला येऊन जाईल S अपॉन P. व्हॉट इज द युनिट ऑफ KH? आता KH चं युनिट काय, तर ऑब्विसली तुम्हाला P चं युनिट माहिती आहे. P चं युनिट एक तर ॲटमॉस्फिअर असतं किंवा बार असतं. ओके, तुम्ही ऑर
बार पण वापरू शकतात, बार ऑर ॲटमॉस्फिअर कुठला पण असतो. आणि व्हॉट इज द युनिट ऑफ सोल्युबिलिटी? आता सोल्युबिलिटीचं युनिट काय असणार आहे? तर सोल्युबिलिटीचं युनिट असतं मोल पर डेसिमीटर क्यूब. ओके, इथे एक तर डेसिमीटर क्यूब शब्द असतो बाळांनो किंवा लिटर शब्द असतो, वन इन द सेम. ओके, मोल पर डेसिमीटर क्यूब किंवा मोल पर लिटर आणि अपॉनला ॲटमॉस्फिअर असतो. सो याचं युनिट काय झालं? तर डेसिमीटर क्यूबच्या टर्म मध्ये लिहायचं झालं तर मोल, वरती होता पर डेसिमीटर क्यूब आणि खाली होता ॲटमॉस्फिअर, तो वरती गेला पर ॲटमॉस्फिअर. सो याचं युनिट झालं मोल पर डेसिमीटर क्यूब पर ॲटमॉस्फिअर. आहे का ऑप्शन मध्ये कुठे? करेक्ट. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. आय होप तुम्हाला आता हे जमलं असेल. चल नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. हिअर इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. इफ द मॉलिक्युलर इंटरॅक्शन ऑफ सोल्यूट is greater than the solute and solvent, बर the interaction is then. बर बच्चा पार्टी, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सोल्युशनचे दोन टाइप करून दिलेले होते बघा, असं काहीतरी होतं. या थेरीला नीट बघा हा. सोल्युशनचे दोन टाइप करून दिले होते. एक सोल्युशन होतं तुमचं आयडियल सोल्युशन आणि एक सोल्युशन होतं तुमचं नॉन आयडियल सोल्युशन. ओके, आयडियल आणि नॉन आयडियल मध्ये फरक असा होता. आयडियल सोल्युशन म्हणजे नेमकं काय? आयडियल सोल्युशन म्हणजे नेमकं काय? तर आयडियल सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये सोल्यूट, बरं पहिले इंटरॅक्शन समजण्या अगोदर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हे कंटेनर घेतलं, याच्यामध्ये आपण ए नावाचा सोल्यूट टाकला. ओके, आणि याच्यामध्ये बी नावाचा सॉल्व्हंट प्रेझेंट होता. ओके, आता ए आणि बी रिॲक्ट व्हायला पाहिजे आयडियली, पण असं नाही होत. जर सोल्यूटचं इंटरॅक्शन किंवा सॉल्व्हंटचं इंटरॅक्शन हे जर स्ट्रॉंग राहिलं तर गंमत काय होते? तर हे असं काहीतरी बनायला सुरुवात होते. बच्चा पार्टी, जर सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं इंटरॅक्शन हे जर कंपेरेबल असेल, सोल्यूट आणि सॉल्व्हंट इंटरॅक्शन म्हणजे एक सोल्यूटचा मॉलिक्यूल दुसऱ्या सोल्यूटचा मॉलिक्यूल यांच्यातलं इंटरॅक्शन, एक सॉल्व्हंटचा मॉलिक्यूल दुसऱ्या सॉल्व्हंटचा मॉलिक्यूल यांच्यातलं इंटरॅक्शन आणि एक सोल्यूट आणि एक सॉल्व्हंटचा मॉलिक्यूल यांच्यातलं इंटरॅक्शन हे जर कंपेरेबल असेल म्हणजे जवळपास सारखंच असेल, तर त्यावेळेस त्या सोल्युशनला आपण आयडियल सोल्युशन म्हणतो. म्हणजे काय? सोल्यूट सॉल्व्हंट आणि सोल्यूट सॉल्व्हंट या तिघांमधलं जर इंटरॅक्शन हे जर कंपेरेबल असेल तर आपण याला म्हणतो आयडियल सोल्युशन. बट हे जर कंपेरेबल नसेल तर त्या नॉन आयडियल असतं. नॉन आयडियल मध्ये दोन टाइप पडतात. नॉन आयडियल मध्ये पहिला टाइप पडतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि दुसरा असतो ऑब्विसली, आता तुम्हाला हे जन्मजात माहिती असतं, हा जर पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे तर तो असेल निगेटिव्ह डेव्हिएशन, आहे की नाही? हे तुम्ही न शिकलेल्या शाळेत शिकून आलेले आहेत. पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशन कधी असतं? जर सोल्यूट किंवा सॉल्व्हंट काय सांगितलं मी? सोल्यूट किंवा सॉल्व्हंट यांच्यातलं इंटरॅक्शन, सोल्यूट किंवा सॉल्व्हंट यांच्यातलं इंटरॅक्शन हे जर वीक असेल, हे जर स्ट्रॉंग असेल, हे कसं असेल? स्ट्रॉंग असेल ॲज कम्पेअर टू सोल्यूट अँड सॉल्व्हंट इंटरॅक्शन पेक्षा. म्हणजे एक सोल्यूटचा मॉलिक्यूल एक सॉल्व्हंटच्या मॉलिक्यूल मध्ये जेवढं इंटरॅक्शन आहे याच्यापेक्षा जास्त सोल्यूट म्हणजे एक सोल्यूटचा दुसऱ्या सोल्यूटला धरून ठेवतो किंवा एक सॉल्व्हंट दुसऱ्या सॉल्व्हंटला धरून ठेवतो, यांचं इंटरॅक्शन स्ट्रॉंग असेल तर ते एक्झाम्पल झालं पॉझिटिव्ह डेव्हिएशनचं. आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट झालं की समजा सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांचं इंटरॅक्शन स्ट्रॉंग झालं बच्चा पार्टी, सोल्यूट किंवा सॉल्व्हंट इंटरॅक्शन पेक्षा, तर ते असतं निगेटिव्ह डेव्हिएशन. तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, या डेव्हिएशनचे एक्झाम्पल्स आहेत तुमच्याकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह डेव्हिएशनचे, कमेंटमध्ये टाका बरं. तुमची रिव्हिजन पण होईल, टॉपिक कुठे ते पण लक्ष येईल आणि एक्झाम्पल्स सुद्धा रीड होऊन जातील. सो हा झाला पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन. तुम्हाला असं विचारलंय की सोल्यूट इज ग्रेटर दॅन द सोल्यूट सॉल्व्हंट, मग सोल्यूट इज ग्रेटर दॅन सोल्यूट सॉल्व्हंट याचा अर्थ हा झाला पॉझिटिव्ह डेव्हिएशन. सो करेक्ट आन्सर मस्ट बी ऑप्शन ए, इट्स अ पॉझिटिव्ह डेव्हिएशन. ओके, आय होप लक्षात राहील. आणि हे उलटं राहिलं असतं तर निगेटिव्ह डेव्हिएशन, नो डेव्हिएशन कंपेरेबल राहिलं असतं. ओके, सो आय होप तुम्हाला आता हा टॉपिक समजला असेल. चलो बच्चा पार्टी पुढच्या एमसीक्यू कडे जाऊया. अरे यार, एमसीक्यू तर संपले नाही का? टॉप 10 एमसीक्यू झालेत. माझ्या दृष्टीने जे इम्पॉर्टंट होते ते तुम्हाला मी कन्वे केलेले आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही भरपूर सारे एमसीक्यू सोडवू शकतात बॅच मध्ये. सो MST CET बॅच मध्ये इनरोल केलं नसेल तर आजच इनरोल करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि मस्तपैकी बॅच परचेस करून घ्या. बच्चा पार्टी खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी. नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं, जिथे PDFs वगैरे तुमच्यासाठी शेअर केल्या जातील. ऍप्लिकेशन मध्ये किंवा आपण कोर्स मध्ये काय काय कंटेंट करणार ते हे सगळं तुम्हाला इथे स्ट्रॅटेजी वाईज दिलेलं आहे.
ऍप्लिकेशन मधून डाउनलोड कुठे करायचंय तर प्ले स्टोरला जायचंय, जस्ट नाव सर्च करायचं, ऍप्लिकेशन मिळून जाणार आहे, डाउनलोड करून घ्यायचंय किंवा जस्ट माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही हाय मेसेज टाकला तरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. बच्चाबाईटी भेटूया आपण आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट टॉप 10 MCQ सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या, अभ्यास करा. बाय बच्चाबाईटी.